नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन शासन निर्णय निघालेला आहे। लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारचा प्रचंड मोठा निर्णय जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो GRच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। तुम्ही जर GR पाहिला नसेल तर GR पहा। लाडकी बहीण योजनेच्या नवीन GR संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलला, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। GR संदर्भात पुढे माहिती आहे। माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना ठरली असून ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात गेम चेंजर ठरणारी योजना असू शकते। नक्कीच ही योजना जी आहे ती गेम चेंजर योजना असं आपण म्हणू शकतो। लाडकी बहीण योजना सर्वात जास्त आतापर्यंत गाजलेली लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेचा नक्कीच जो सकारात्मक फायदा आहे तो आत्ता सत्तेत असणाऱ्या सरकारला होणार आहे। निवडणुकांमध्ये या योजनेचा जो फायदा आहे नक्कीच सरकारला होणार आहे आणि त्याच कारणामुळे सरकार देखील या योजनेबाबत आता अधिकच जागरूक झालेला आहे। महाराष्ट्रात अद्यापही विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत। याच गोष्टीचा फायदा घेत राज्य सरकारने या ठिकाणी या योजनेमध्ये नवनवीन सुधारणा आणि या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न जे आहे ते सरकारकडून केले जात आहेत। त्या संदर्भातले शासन निर्णय देखील वेळच्या वेळी जारी करण्यात येत आहेत। कालच्या तारखेला एक नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता लाडकी बहीण योजनेची जी ऑनलाईन अर्जाची तारीख आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणखीन मुदतवाढ देण्याचा अत्यंत मोठा निर्णय हा नुकताच घेतलेला आहे आणि यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेल्या लाडकी बहीण योजनेची जी घोषणा आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यानुसार योजनेची नोंदणीची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती, पण आता ही नोंदणी प्रक्रिया वाढलेली आहे। सप्टेंबरमध्येही तुम्ही अर्ज करू शकणार आहात, अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शासनाने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयानुसार आता राज्यातील महिलांना अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे, जी सप्टेंबर 2024 महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत ही तारीख असणार आहे। त्यामुळे राज्यातील ज्या महिला ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करू शकले नाहीत त्यांना आता सप्टेंबरमध्येही अर्ज करता येणार आहेत आणि ज्यांनी अर्ज केले नाही त्यांना पुन्हा एक संधी जी आहे ती मिळालेली आहे। पण पहा, जे या महिन्यात अर्ज करतील त्यांना आता मागच्या महिन्याचे जे 3000 रुपये आहेत ते मात्र मिळणार नाहीत। आणखीन या संदर्भातला शासन निर्णय आलेला नाही, पण आदिती तटकरे मॅडम महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे भाषणादरम्यान की 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांचे फॉर्म मंजूर आहेत, त्या महिलांना 3 महिन्यांचे जे पैसे आहेत ते देण्यात येणार आहेत। पण ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील, सप्टेंबरमध्ये अर्ज करून त्यांचा अर्ज सप्टेंबरमध्ये मंजूर झाला तर त्यांना त्याच महिन्याचे म्हणजे फक्त 1500 रुपये जे आहेत ते देण्यात येतील। पण ज्यांनी अगोदरच्या महिन्यात ऑगस्टमध्ये अर्ज केला होता त्यांचा अर्ज सप्टेंबरमध्ये जर मंजूर झाला तर त्यांना जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 4500 रुपये मिळणार आहेत। पण ज्या महिला या महिन्यात अर्ज करतील त्यांना मात्र मागच्या 2 महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत। ऑफिशियल शासन निर्णय या संदर्भात आणखीन जाहीर झालेला नाही। लवकरच हाही शासन निर्णय काढण्यात येईल शासनाच्या माध्यमातून। जशी काही या शासन निर्णयासंदर्भात किंवा पुढच्या 2 हप्त्यासंदर्भात माहिती असेल, येणाऱ्या हप्त्यासंदर्भात माहिती असेल, 3रा हप्ता कधी मिळणार, 3ऱ्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे का, जी काही माहिती असेल शासनाच्या माध्यमातून ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। तसेच आणखीनही जर बदल झाला, महिलांना जर मागच्या 2 महिन्याचे पैसे देण्यात आले, ज्या महिला या महिन्यात फॉर्म भरतील त्यांना जर मागच्या महिन्याचे पैसे देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली किंवा सरकारने असं कुठलाही निर्णय घेतला, पैसे द्यायचे आहेत की नाही द्यायचे आहेत, त्या संदर्भातल्या सविस्तर अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता। परत भेटू, धन्यवाद।